मी कांचन खोसे ग्लॅमर सखीमध्ये आपले स्वागत आहे आणि आज मी एक खूप महत्त्वाचा विषय आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि तो आहे सेव्हिंग्स म्हणजेच गुंतवणूक। भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रिया, महिला किंवा मुली आपण खूप आधीपासूनच गुंतवणूक आणि सेव्हिंग करण्याची एक वेगळी पद्धत वापरतो आणि ती म्हणजे अगदी काही साडीच्या घडीमध्ये पैसे ठेवणं असो किंवा डाळीच्या तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवणं असो। पण आत्ताच्या सध्याच्या घडीला आपण जी गुंतवणूक करत आहोत, जी सेव्हिंग करत आहोत ती योग्य पद्धतीमध्ये करत आहोत का, किंवा त्याचा वापर आपण जो करणार आहोत तो योग्य पद्धतीमध्ये होणार आहे का, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। सर्वात पहिला मुद्दा येतो की सेव्हिंग का केली पाहिजे। एक म्हणजे इमर्जन्सी फंड। आपल्याला कधीही अचानक कोणत्याही इमर्जन्सीसाठी पैशांची गरज लागू शकते, तेव्हा कोणा दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण थोडी जी सेव्हिंग केलेली असते ती आपण वापरू शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भविष्याचा विचार करून, रिटायरमेंटचा विचार करून किंवा आपल्या मुलांसाठी शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून सेव्हिंग करणं हे गरजेचं असतं। सेव्हिंग ही गोष्ट अशी आहे की ती आपण 1-2 दिवस आधी नाही करू शकत। योग्य पद्धतीमध्ये विचार करून त्याचा प्लॅन तयार करून ही गोष्ट खूप काही वर्षांपूर्वीपासून करावी लागते, तेव्हा योग्य वयामध्ये, योग्य वर्षी आणि योग्य वेळेस आपण याचा वापर करू शकतो। आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे बचत नक्की करायची कशी। बचत करण्याचा एक फॉर्म्युला आहे 50-30-20। हा नक्की काय फॉर्म्युला आहे तो आपण बघूयात। 50-30-20 म्हणजे आपल्या मूलभूत गरजा, आपल्या आवश्यक खर्च हे आपल्या पगारातले 50% वापरावे। त्यानंतर 30 म्हणजे जे आपले ड्रीम्स असतील किंवा ज्या आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या गोष्टी असतील त्या 30% मध्ये करायच्या आणि पेमेंट आल्या किंवा आपल्याकडे एक ठराविक अमाऊंट आल्या त्यातले 20% ही साईडला काढून ठेवणे म्हणजे आपली बचत असते। हे झालं की फॉर्म्युला यूज केला, पण आपण जे 20% अमाऊंट काढली आहे ती अमाऊंट जर आपण अशीच्या अशी कॅश जर आपण आपल्या अकाउंटला ठेवली तर त्याचा काही फायदा होणार नाहीये। उलट ही जी अमाऊंट आपण जर कॅशच्या स्वरूपात अकाउंटला ठेवली तर ती खर्च होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याऐवजी आपण ही जी अमाऊंट असते ती तुम्ही म्युच्युअल फंड, गोल्ड, सुकन्या समृद्धी योजना, SIP, पोस्ट ऑफिसच्या योजना, असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक सोयी सुविधा आहेत, यामध्ये तुम्ही तुमची बचत करू शकता। महिलांनी दर महिन्याला अगदी 500 रुपये साठवण्यापासून म्हणजेच SIP जरी चालू केली तरी याचा एक चांगला बेनिफिट हा मिळत असतो। अशा या सर्व गोष्टींबद्दल पूर्ण तपशिलात माहिती ही आपल्याला गुगलवर अवेलेबल असते। गुगलवरून तुम्ही याची माहिती काढू शकता। पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजना असतात किंवा तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे, जी बँक तुम्हाला वेगवेगळ्या सोयी देते त्या बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि योग्य पद्धतीमध्ये सेव्हिंग करू शकता। मुळात सेव्हिंग करणं हे खूप गरजेचं आहे। मला असं वाटतं की आपला हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर सेव्हिंग का करावी, कशी करावी आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण सेव्हिंग करत आहोत त्याचा वापर आपल्याला का आणि कधी होऊ शकतो हे तुम्हाला समजलं असेल। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।